लाडकी बहीण योजना अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. सर्वात आवडती योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. महायुती सरकारने 2024 रोजी ही योजना काढण्यात आली व त्यावेळेस 2,46,00,000 लाडक्या बहिणींना पात्र करण्यात आले व खटाखट पैसे त्यांच्या खात्यामध्ये वेळोवेळी किंवा वेळेच्या आधीच देण्यात आले आहे. परंतु आता एक महिना झाला, 2 महिने झाले, पेंडिंग हप्ते सुद्धा देण्यात येत नाहीत. तर महिला व बालविकास विभागाकडून नवीन GR कधी येणार आहे? सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून जो GR आलेला आहे त्यात निधी देण्यात आलेला आहे. मग जानेवारी हप्ता असो, फेब्रुवारीचा महिना संपला तरी लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे का जमा होत नाहीत? आता 2,46,00,000 पैकी फक्त 1,60,00,000 महिलांना हप्ता मिळणार आहे. जे 86 लाख लाडक्या बहिणी आहेत अपात्र झालेल्या, त्या कोणत्या असणार आहे? ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. केवायसी तुमची दुरुस्ती झाली आहे, हप्ता 100% मिळणार का? किंवा ज्यांची केवायसी दुरुस्ती झालेली आहे त्यांच्यासाठी कधीपासून हप्ते वितरण होणार आहे हे सुद्धा आपण माहिती पाहणार आहोत. आणि चॅनलवरती नवीन आहे, अजूनही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्यायचं आहे लाडक्या बहिणींनो, कारण वेळोवेळी आपण तुमच्या मदतीसाठी असतो. कारण केवायसी जेव्हा दुरुस्ती करायची प्रक्रिया असो किंवा केवायसी पुन्हा सुरू करायची प्रक्रिया असो, आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमीच इथे आवाज उठवलेला आहे आणि प्रत्येकाला आव्हान केलेलं आहे. त्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा लवकरात लवकर कमेंट करा, सांगा तुमची केवायसी झाली आहे का, तुम्हाला अपात्र करण्यात आला आहे का, तुमच्या पैसे किंवा तुमचा हप्ता किती महिन्यापासून बंद आहेत, ही सगळी माहिती तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. तर महिला व बालविकास विभागाकडून पहिला जो GR येणार आहे तो कधी येणार आहे लक्षात घ्या. मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा यावरती लवकरात लवकर अपडेट देणं गरजेचं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून लाडक्या बहिणींसाठी वेळोवेळी उभा राहतात व लाडक्या बहिणींना अपडेट देतात. परंतु आता अर्थमंत्री सुद्धा चेंज झालेले आहेत. आपले माननीय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनानंतर आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आता सगळे जे फायनान्शियल डिसिजन्स आहेत ते घेणार आहेत असं सांगितलं जात आहे. पण आता ते सुद्धा लवकरात लवकर जेव्हा महिला व बालविकास विभागाला GR काढायची गरज आहे, कारण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून 98,45,00,000 इतका निधी देण्यात आला आहे की जी अत्यंत कमी, सर्वात कमी निधी देण्यात आलेला आहे. म्हणजे काय, अजून लाडक्या बहिणींना तुम्ही अपात्र करणार आहेत का, इथे प्रश्नचिन्ह आहे. आता तुम्ही पाहू शकता प्रत्येक न्यूज चॅनलमध्ये हे बातमी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता. ही साम TV असू द्या किंवा ABP न्यूज असू द्या, वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या न्यूजपेपर मोठे मोठे आहेत त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना महिलांच्या संख्येत मोठी घट झाली असून KYC प्रक्रियेनंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता लाभ मिळालेल्या महिलांची संख्या 86 लाखांनी घटलेली आहे. बघा, आपण जसं सांगतोच की प्रत्येक वेळेस काय झालेलं आहे की जसं जून महिना सुरू झालेला आहे, जून जुलैपासून 14 व 15 हप्त्यापासून लाडक्या बहिणींना सारखे काय होत आहेत की अपात्र करण्यात येत आहे. त्यामुळे नक्कीच आता लाडक्या बहिणी नाराज होत आहेत. महायुती सरकारने ही योजना महत्त्वाकांक्षी योजना म्हणून काढली की आम्हाला बहिणींसाठी जे काही फायनान्शियल ते डिसिजन्स घेऊ शकतील किंवा आम्हाला बहिणींसाठी ते स्वतंत्र बनवण्यासाठी ही लाडकी बहीण योजना काढलेली आहे. पण जसे जसे लाडकी बहीण योजना जुनी होत चाललेली आहे तशी तशी लाडक्या बहिणींच्या संख्येमध्ये फार मोठ्या प्रमाणात घट होत चाललेली आहे. जून जुलैमध्ये 26 लाख लाडक्या बहिणींना इथं अपात्र करण्यात आलं व आता डायरेक्ट बघा 86 लाख लाडक्या बहिणींची संख्या घटलेली आहे. तर महाराष्ट्रात सुरुवातीला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी महिलांची संख्या 2,46,00,000 इतकी होती. तर डिसेंबर महिन्याचा लाभ फक्त आणि फक्त 1,60,00,000 महिलांनाच फक्त इथं दिल्या गेल्याची माहिती मिळत आहे. म्हणजेच लाभ मिळणाऱ्या लाभार्थी महिलांची संख्या 86 लाखांनी कमी झालेली आहे. तर इथे या संदर्भात टाइम्स ऑफ इंडिया हे सुद्धा मोठं इंग्रजी वृत्तपत्र आहे, न्यूजपेपर आहे, तर त्यामध्ये सुद्धा ही माहिती देण्यात आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचे एकूण लाभार्थी महिलांच्या संख्येपैकी 1,90,00,000 महिलांनी KYCसाठी अर्ज केले आहे. त्याचाच अर्थ 2,46,00,000 महिला लाभार्थ्यांपैकी 55 लाख महिला लाभार्थ्यांकडून KYC करण्यात आलेली नाही. आता सरकार यावरती काय उपाय देणार आहे किंवा काय मदत मिळवणार आहे हे सुद्धा आपल्याला वाट पाहावी लागणार आहे. कारण लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, महायुती सरकार फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे पुढाकार घ्यायचा आहे, लवकरात लवकर सांगायचं आहे. कारण प्रत्येक वेळेस आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी उभे राहतो. तुम्ही जर बोलला नाही, तुम्ही जर शांत बसला, तुमचे पैसे कायमचे बंद होऊ शकतात. व इथे ज्यांना डिसेंबरपर्यंत हप्ता मिळाला आहे त्यांनी सुद्धा शांत बसायचं नाही, कारण तुमचे पैसे सुरूच राहील. म्हणून असं नाही की पुढे पडताळणी प्रक्रिया सुरूच राहणार आहे. म्हणजे आता एकदा पडताळणी झाली आणि पुढे जाऊन तुम्हाला पडताळणी नाही होणार
असं नाही. तर तुम्हाला सुद्धा कमेंट करायचं आहे की ही KYC प्रक्रिया कायमची बंद व्हायला पाहिजे का, किंवा सरसकट सर्व लाडक्या बहिणींना आता जे काही 1 कोटी लाडक्या बहिणी राहिलेले आहेत, 1,60,00,000 लाडक्या बहिणी राहिलेल्या आहेत, त्यांच्या खात्यामध्ये पैसे चालूच ठेवा. आता कोणतीही इथे पडताळणी करू देऊ नका. ज्यांची KYC झाली नाही त्यांना मात्र इथे एकदा चान्स दिलं पाहिजे आहे, हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. तर इथे लक्षात घ्या, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची 1,60,00,000 महिलांची योग्य प्रकारे KYC केल्याने त्यांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे अशी माहिती मिळत आहे. ज्या 1,90,00,000 महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण केली आहे त्यापैकी ज्यांच्याकडून पर्यायी निवडताना चूक झाली आहे त्यांना दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्च 2026 पर्यंत मुदत सुद्धा देण्यात आलेली आहे. KYC दुरुस्तीची शेवटची संधी असणार आहे, ते म्हणजे काय, 31 तारखेपर्यंत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये दिले जातात. तर PM किसान सन्मान निधी योजना असो, नमो शेतकरी सन्मान निधी योजना चा लाभ घेणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून 500 रुपये दिले जातात. तर महायुतीमध्ये पक्षांनी लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये द्यायचं तर आश्वासन दिलं आहे. मात्र इथे जे 1,500 रुपये देण्यासाठी जीवावर आलेलं आहे असं दिसत आहे. कारण जवळजवळ काय की जानेवारी महिना संपला, फेब्रुवारी महिना संपत आला तरी सुद्धा इथे कोणतेही अपडेट्स येत नाहीत. GR निघालेला आहे, GR निघून या जवळजवळ 3-4 दिवस झालेले आहे, तरी सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा न झाल्यामुळे नक्कीच लाडक्या बहिणी इथं संतापलेल्या आहेत. तर हप्त्याची आपल्याला प्रतीक्षा आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता जो 13 जानेवारीच्या दरम्यान देण्यात आला होता, आता लाडक्या बहिणीकडून जानेवारीच्या हप्त्याची नक्कीच इथे प्रतीक्षा आहे. तर सुरुवातीला जेव्हा योजना सुरू झाली होती, खटाखट तुम्ही 2, 3, 4 हप्ते एकत्रितपणे दिले जात होते. तर फक्त आणि फक्त इलेक्शनसाठी आहे का, मतांसाठी आहे का, लाडक्या बहिणींना तुम्ही विकत घेतलं जात आहे का, असे सुद्धा भाष्य किंवा असं सुद्धा म्हणणं विरोधकांकडून होत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा. कारण प्रत्येक चॅनलवरती असो किंवा प्रत्येक न्यूज चॅनल आहे, प्रत्येक पत्रकार याबद्दल लिहित आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींचं नक्कीच सरकारने इथे विचार केला पाहिजे आहे. मुख्यमंत्र्यांनी इथे नक्कीच लवकरात लवकर डिसिजन घेऊन सांगायला पाहिजे आहे की लाडक्या बहिणीचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करा. ज्यांचे पेंडिंग हप्ते आहे तुम्ही कमेंट करा, तुम्हाला गरज आहे का, पेंडिंग हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे का नाही. कारण 1500 कायमचे तुमचे चालू राहायला पाहिजे. प्लस इथे प्रत्येक वेळेस जर त्यांनी पेंडिंग हप्ते असेच ठेवले तर नक्कीच लाडक्या बहिणींचं खूप मोठं नुकसान होणार आहे. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणींना शेअर करायचं आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.